भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार मंडळी. आज मी माझ्या जीवनात मला आलेले स्वामी समर्थांचे अनुभव व इतर व्यक्तींना आलेले अनुभव मांडणार आहे. स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे. मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ महाराज नेहमी दाखवतात. मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हतबल झाले तेव्हा त्यांचा मला भक्कम आधार जाणवला आहे. आणि समर्थ महाराज म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी तारी त्याला कोण मारी. तुम्हालाही असे वाटत असेल की स्वामी माऊली आपल्या सोबत आहे, पाठीशी आहे, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा की स्वामी माझ्या पाठीशी आहे. माझा पूर्ण विश्वास आहे. मी खूप भाग्यशाली आहे, असे कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आता आपण अनुभव ऐकूयात. आमच्या गावी एक हार्ट पेशंट होते. त्यांच्या हृदयाच्या झडपची लवचिकता कमी झाली होती. त्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा शरीराला होत नव्हता. 1997 पासून त्यांना त्या त्रासाला सुरुवात झाली. त्यांना तेव्हापासून औषध चालूच होते, पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला. जास्त दगदग झाली की ते थकून जायचे. अशा परिस्थितीत त्यांनी 2003 पर्यंत नोकरी केली, पण त्यांना जास्तच त्रास होऊ लागला. त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले होते. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरात स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा होती. ती व्यक्ती नेहमी त्यांची सेवा करत असत. तेवढेच त्यांना बरे वाटायचे. त्यांची स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती. आजारातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते. ते एके दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले होते. पायी चालत असताना अचानक मोटरसायकलने येऊन त्यांना धडक दिली. धडक इतकी जोराची होती की ते उडून रस्त्यावर पडले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले. त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होत्या. त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्ण मोडले होते. त्यांनी लोकांच्या साह्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर उठता येईना. उजव्या पायाचे हाड घोट्यातून मोडले होते. त्या परिस्थितीत त्यांना ॲडमिट केलं. समर्थ कृपेने त्यांना एक ऑर्थोपेडिक सर्जन वेळेवर उपलब्ध मिळाले. त्यांच्यावर उपचार चालू झाले. ते हार्टसाठी ज्या हार्ट सर्जरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टर उपलब्ध झाले. 2-3 दिवसात दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. पण या सर्वात त्यांच्या हृदयाला कोणताही त्रास झाला नव्हता. ऑर्थोपेडिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीचा असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीव झाली नाही. त्यांनी त्यांचे गांभीर्य जाणवू दिले नाही. ते आले की वातावरण एकदम बदलून जाईल. ते अतिशय खेळकरपणे बोलत असे. स्वामींनीच त्यांची अशी अवस्था केली होती की ते खचून जाऊ नये. प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनी त्यांना दिले. ऑपरेशननंतर एका महिन्यात असे व्हीलचेअरवरती बसून इकडे तिकडे फिरत होते. हे सर्व त्रागा न करता सहन करण्याची ताकद स्वामींनी त्यांना दिली. ते 7 ते 8 महिन्यात सर्वत्र बाहेर येऊ लागले. पण पुढील 2 महिने त्यांना परत हार्टचा त्रास होऊ लागला. 2 महिने तब्येत सुधारण्यासाठी घालवले होते. त्यांनी हार्ट सर्जरीचा प्लॅन केला. 4 पैकी 3 हृदयाच्या झडपा बदलावे लागणार होते. हार्ट सर्जन स्वतः त्यांची काळजी घेत असत. त्यांची देखभाल करत होते, कारण ऑपरेशननंतर 5 दिवस त्यांना कोणालाही भेटता येणार नव्हते. ते त्यांना धीर द्यायचे. तुला लवकर बरे व्हायचे आहे, मुलांच्या जबाबदाऱ्या पाडायचे आहे असे सांगून प्रोत्साहन द्यायचे. मग मनाला उभारी द्यायची. त्यांच्या रूपाने स्वामीच येऊन पित्याची माया त्यांना देत होते. त्यांची तब्येत सुधारली आहे व या शरीर भोगातून ते बाहेर पडले आहेत. स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे. स्वामी तारणहार आहेत. तुम्ही 1 पाऊल पुढे टाकले तर स्वामी 10 पावले पुढे नेतात. याचा पुरेपूर अनुभव प्रत्येकांना आलेला आहे. फक्त श्रद्धा अढळ पाहिजे. श्री स्वामी समर्थ सर्व देवांचा अवतार आहे. माझ्या आयुष्यातले त्यांचे स्थान अढळ आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात जर काही स्वामी समर्थांचे अनुभव आले असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, किंवा व्हॉट्सॲपवरती किंवा मेलवरती करून पाठवा.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.